फिल्डर आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये आणावे लागतील. फुलटॉस बॉल, चांगला फटका ऑन ड्राईव्हचा आणि बॉल निघून चालला गॅप मधून. वाईटिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे योगेश पवारच्या बॅट मधून येतोय हा पॉवरफुल फटका. चौकार, चौकाराच्या मदतीने आता आपलं खातं उघडलंय. योगेश पवारनं पेन तालुक्यातला हा खेळाडू. ओहो, गती कमी केली. फ्लिक ऑफ द रिस्ट, हेलिकॉप्टर फटका, अगदी फ्लॅट अँड फ्युरियस हा फटका. तो योगेश पवारच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. तिथे झेल होता, सोडला, परंतु आता पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहे. जॉन फिल पंच आहे, शशी मेहर यांचा इशारा येतोय. एक्झॅक्टली हा फटका सीमारेषेच्या बाहेर गेला की नाही. ओ, षटकार आहे, षटकार. यस, परंतु इथे पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉलला उचलून खेळलाय योगेश पवार आणि त्याला मिळाल्या पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन धावा. 6 रन. हा बॉल रोहित भालेरावनं अगदी समोर टाकलाय. ओव्हर पिच बॉल, आणि ओव्हर पिच बॉल योगेश पवारला आवडतच नाहीये. तो सरळ फेकून देतो 6 रन साठी. प्रणित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ, यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला योगेश पवार साठी. ती बाउंड्री फार जवळ आहे आणि त्या जवळच्या बाउंड्रीला मात्र अगदी सहजतेने क्रॅप केलं आणि बॉलला फेकून दिलं सीमा पार. आणि तीन एक तडाखेबंद षटकार. टायमिंग होतं. बॅटमॅनला हलकासा गेला, त्यानंतर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि त्या झोन मध्ये चांगला खेळतो योगेश पवार. विकेट झोन आणि जो नंबरचा झोन आहे त्या झोनमध्ये चांगले फटके सातत्यानं मारत असतो हा खेळाडू योगेश पवार. पुणे 75 धावा एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. ओहो, फटका चांगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॅट न इथे ठोकलाय स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे योगेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. कदाचित उमेश सर बोटाला लागलेल्या दुखापतीमुळे बॉल फिंगर जे आहेत त्या रोल्स करणं थोडंसं कठीण झालंय आणि त्यामुळेच बॉल रिलीज करताना भरपूर अडचणी येतात. योगेश पवारसाठी सोपं झालं. आता हा मैदान जो आहे तो मात्र छोटा वाटू लागलाय. एका मागोमाग एक हल्ले हादरे देण्याचं काम योगेश पवारच्या माध्यमातून केला जातोय. दुसरा बॅक टू बॅक षटकार. हा 4 ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च झालेल्या आहेत. विराट स्टार्टिंगला 20. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 बिनगडी बाद. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. दिवाळी आपला स्ट्रायकर सिबिडिया पहिल्या गड्यासाठी एक अभेद्य भागीदारी सोमनाथ आणि योगेश पवार. योगेश पवार खेळतोय. 18 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. नंतर सोपं नसतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. ओहो, फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे. बॉलला उडवलाय, वावराच्या बाहेर पाठवलाय बॉल. बॉल सीमा पार. षटकार येतोय आणखीन एक योगेश पवारच्या बॅट मधून. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आता मी करणार आहोत. त्यासाठी मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि दिवा कोलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कोक्षे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जर एखादा कॅप्टन उशीर आला तर त्या संघाला मात्र पेनल्टी रन स्वरूपामध्ये दिली जाईल. लक्षात घ्या, एक कडक आणि चान्सेस आहेत. आणि पहिली 50 या स्पर्धेतली नगरसेवक ट्रॉफीतली पहिली 50 लगवलेली आहे. पहिलं अर्धशतक तेही आयकॉन खेळाडू योगेश पवारच्या बॅट मधून. वा भाई वा, काय बॅटिंग केली. 18 बॉल मध्ये 51 धावा, त्याच्यामध्ये 7 उत्तुंग षटकार, एक चौका ठोकला योगेश पवारनं. आणि ही पावसाची सलामी आहे योगेश पवारच्या अर्धशतकाला. काय पाऊस आता बरसू लागल्या मैदानामध्ये. अर्धशतकाला मात्र मानवंदना. आणखीन एक तडाखा लॉंग ऑफच्या वरून बॉलला उडवलाय सीमा पार. हा षटकार आणि इनिंगला पूर्ण विराम. शेवटच्या बॉल मध्ये ओव्हर पिच बॉल आणि हे बॉल योगेश पवारला पसंत नाहीयेत. एक आयकॉन खेळाडू योगेश पवार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक केलाय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब फिल्डिंग.
मयुरेश म्हात्रेकडून मिसफिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा पहिल्याच बॉल वरती प्राप्त केलेल्या आहेत. योगेश पवार त्याच्यामध्ये एक आयकॉन खेळाडू महाराष्ट्रातील निवड खेळाडू आहे. यावेळेस पास चांगला ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे चूक झाली राहुल म्हात्रेकडून. पहिल्या मॅच मध्ये राहुल म्हात्रेने सेकंड अटेम्प्टला त्याच पोझिशनला झेल घेतला होता, परंतु या मॅच मध्ये तो सफल ठरला नाहीये. झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस योगेश पवारला जीवदान दिलेला आहे आणि क्रिकेटमध्ये जीवदान आपल्याला माहिती आहे किती धोकादायक ठरलेले आहेत. अगदी सोपा झेल सोड. 5 बॉल मध्ये 13. टीमची धावसंख्या 28. ओहो, आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट बॉलचा वापर करत असताना बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेटच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. योगेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या 34. पहिल्या बॉल व या अगोदरच्या बॉल वरती 2 धावा का घेतल्या नाही हा सांगणारा फटका योगेश पवारच्या बॅट मधून षटकाराला पहा आपल्या स्क्रीन वरती. गोलंदाजी योगेश पवारला करू शकत नाहीये. पुन्हा एकदा समोर दिलाय. आता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी लॉंग ऑन क्लिअर करत बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय योगेश पवारच्या बॅट मधून. झेल सोडल्यानंतर काय होतो मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. ही आम्ही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. कुठल्याही क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला जीवदान दिला तर मात्र ते जीवदान धोकादायक ठरलेले आहेत. इतिहासामध्ये सुद्धा माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस पानिपतचं युद्ध लढलं गेलं, मराठ्यांचं ते मोठं युद्ध होतं, मराठ्यांचा पराभव जरूर झाला, परंतु त्या पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा इब्राहिम खान गारदी याला जीवदान दिलं होतं, जो मराठ्यांचा तोफखान्यांचा प्रमुख होता. आणि त्या जीवदान यावेळेस पहा उडवलाय बॉल. हा सुद्धा बॉल आता इलिमिनेशन बघूया कसं प्राप्त झालेला आहे आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार. षटकार येतोय योगेश पवारच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू. याने षटकाराच्या मदतीने आता धावफलकावरती अर्धशतक आपल्या टीमचं लागलेलं आहे. 50 रन कंप्लीट. टीमची धावसंख्या 56. अजूनही 4 बॉलचा या इनिंगचा खेळ बाकी. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षकांना बीट करून कॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल सीमारेषा पलीकडे चालला. योगेश पवारच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 60 रन कंप्लीट. योगेश पवार आतापर्यंत खेळतोय 40 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या